तुमचं पाल्य जर सीबीएसई बोर्डाच्या शाळेत शिकत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे, कारण सीबीएसई बोर्डाने आपल्या अभ्यासक्रमात बदल करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे। नेमका काय आहे हा बदल सांगते, मात्र त्याआधी थोडक्यातला फॉलो करा, कारण अशा प्रकारचे अपडेट्स आम्हीच तुमच्यापर्यंत नेहमी पोहोचवत असतो। केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्याच्या शिफारशीनुसार विद्यार्थ्यांच्या मूल्यमापन आणि शिक्षण पद्धतीमध्ये मोठे बदल जाहीर केले आहेत। शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांसाठी आता त्रिभाषा सूत्र लागू करण्यात येणार आहे। यामध्ये विद्यार्थ्यांना 3 भाषांचा अभ्यास करावा लागेल, ज्यापैकी किमान 2 भाषा या भारतीय असणे बंधनकारक असणार आहे। याशिवाय इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी देखील मोठा बदल करण्यात आला आहे। आता 9वी साठी 2 स्तरांची परीक्षा पद्धती म्हणजेच 2 लेवल एक्झामिनेशन सिस्टीम सुरू करण्यात येणार आहे। यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतेनुसार विषय पातळणी निवडण्याची संधी मिळणार असून त्यांच्यावरील अभ्यासाचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे। हे सर्व बदल शालेय स्तरावर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आणि त्यांना बहुभाषिक बनवण्यासाठी लागू केले जात आहेत। पण प्रश्न असा पडतो की 6वी पासून 3 भाषा सक्तीच्या केल्यामुळे विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा अतिरिक्त ताण पडेल का? या नवीन शिक्षण पद्धतीबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पालकांपर्यंत आणि तुमच्या सर्व ग्रुप्सवर आता शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।